पळत असताना ज्या मायला बदनाम केलं जातं ती माय प्रभू रामचंद्रांमागे धावत होती आणि सांगत होती, बेटा रामा पडू नकोस रे, एवढ्या जोरात धावतोय ना, पडला ना तुला लागन आणि ते तुला नाही तर माझ्या मनाला जखम होणार आहे, बेटा सांभाळून ना जरा. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई मी थांबेल पण आत्ताच मला तुझ्याकडनं वचन दे, कारण तू माझ्या सख्या मायपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करते, माझं चांगलंही प्रेम करणारी तूच आहे, पण माझ्या जीवनातली वाईट दिसणारी सुद्धा तुलाच बनायचंय. म्हणे कसं? अगोदर वचन दे. दिलं वचन काही मातीनं. आणि प्रभू रामचंद्रांनी लहानपणीच मागणी मागून घेतली होती, आई मी पळायचं थांबवेल पण तुझ्याकडनं मला वर पाहिजे. म्हणे माग ना काय? 14 वर्षाच्या वनवासाला तू मला पाठवशील, कारण माझा बाप तुझंच ऐकेल. कारण हे पण माहिती होतं की राजा दशरथाकडनं काही मातेनं वर मागून घेतलेला होता. लहानपणाची मागणी मागितलेली आणि माझ्या प्रभूला थोडे मोठे झाल्याच्या नंतर आमचे गुरुजी विश्वामित्रा गुरुजींनी बघितलं आणि राजा दशरथाकडे आले आणि राजा दशरथाला सांगितलं, राजा दशरथा राक्षसांचा वध करायचा आहे आणि तो वध फक्त तुमचा मुलगा करू शकतो, म्हणून मला तुमचा पोरगा पाहिजे. राजा दशरथ जरा घाबरत होते, पण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. हा, हे जर सांगायला लागलो ना, राजा दशरथ किती प्रामाणिक होते, त्यांच्या कुळामध्ये किती प्रामाणिक होते, हे जर सांगायला गेलो तर आपला अभंग बाजूला राहील. एवढे प्रामाणिक होते. किती माहितीये का? एका ठिकाणी राजा दशरथाकडनं काहीतरी इंद्र दरबारात चूक झाली आणि तिथून इंद्रदेवानं फेकल्याच्या नंतर राजा दशरथाला वाटलं की आता मी मेलो असं पक्क मनात होतं. पण खाली जमिनीवर पडल्याच्या नंतर एका पक्ष्यानं तोंडावर पाणी शिंपडलं, तोंडात पाणी टाकलं. राजा दशरथ उठून बसले. एवढ्या वरून फेकल्याच्या नंतर मी मेला पाहिजे होता, मी जिवंत कसा? तेव्हा त्या पक्षीनं सांगितलं, म्हणले राजे मी तुमच्या तोंडात पाणी टाकले, मी तुम्हाला जीवदान दिलेले. अरे तू मला जीवदान दिलंय ना? म्हणे हो. मग काय मागायचं असेल तर? तेव्हा त्या पक्षानं मागणी मागितली होती, तुम्हाला पहिला होणारा पुत्र मला द्यावा लागेल. म्हणे तथास्तु, पहिला होणारा पुत्र मला द्यावा लागेल. म्हणले हरकत नाही, दिला शब्द. जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला आले ना, तेव्हा तोच पक्षी आला आणि राजा दशरथाला आठवण करून दिली. आहे का लक्षात? तुम्ही बोलले होते ना की माझा पहिला पोरगा देईल, म्हणले द्या मला. पहिला पोरगा राजा दशरथानं उदार अंतकरणाने त्या पक्षाच्या हातात दिला. तो पक्षी घेऊन जात असताना नारद महर्षींनी थांबवलं. काय करायलास म्हणले? काय नाही, राजा दशरथाला वाचवलं होतं, त्यांनी शब्द दिला होता की माझ्या पोटी येणारा पहिला पोरगा मी तुला देईल, तो माझा आहे, मी घेऊन चालला. तेव्हा नारद महर्षींनी सांगितलं, पोरग घेऊन जाण्याबद्दल मला काही घेणं देणं नाही, या पण तू पक्षी या बालकाचा सांभाळ कसा करशील? आणि पोरग लागतं तरी कशासाठी? पोरग कशासाठी लागतं माऊली बाबा? खूप झालं तर शेवटचं पाणी देण्यासाठी, बरोबर आहे ना? आपला भाषामा उशी मांदी देवासाठी पोरग लागस, शेवटलं पाणी देवासाठीच पोरग लागस ना. नारद महर्षींनी सांगितलं, काळजी करू नको, तुझा पोरगा तुझ्या उशी मांदी द्यायला वेळेवर हजर राहील म्हणला. नारद महर्षींनी सांगितल्याच्या नंतर ते पक्षी निघाल्याच्या नंतर माझा जगाचा मालक 14 वर्षाच्या वनवासाला गेलेत. आणि 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर सीतामैयाला उचलणारा खोटा साधू कोण होता? रावणानं उचललं. बघणारा पहिलं व्यक्ती कोण होतं? जटायू. हा तोच जटायू ज्यानं दशरथ राजाकडनं पहिला पोरगा मागून घेतला होता. जटायूचे ते पक छाटली आणि जटायू धरणीला पडलेला. प्रभू रामचंद्र आले, फिरून बघताय तर जटायूची परिस्थिती कशी. त्यानं उर्वरित कथा सगळी सांगितली. सीतामैयाला घेऊन जात होता दुश्मन आणि मी सीतामैयाला वाचवत होतो ना, तर त्या दुश्मनासोबत युद्ध करत असताना त्यानं माझी ही परिस्थिती केलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं जटायूला, मागा काय मागायचं असेल, माझ्या पत्नीसाठी जर तुम्ही देहाचा त्याग करत असाल, काय मागायचं असेल मागा. जटायूनं सांगितलं, प्रभू मला काही नकोय, याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो का? मी जीवनाचा शेवटच्या घटिकेत आहे, शेवटचा श्वास घेतोय आणि त्या प्रसंगाला जगाचा मालक माझ्या डोळ्याच्या समोर, याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता पाहिजे? माझ्या जगाच्या मालकानं मांदी दिली आणि पाणी सुद्धा दिलं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन ना जाई.
तसं विश्वामित्रांनी सांगितलं, राक्षसाचा वध करायचा आहे ना, मला तुमच्या रामाची गरज आहे. तिथं सुद्धा राम लखन दोघं सोबत होते. घेऊन गेल्याच्या नंतर रस्त्याने चालत असताना राक्षसांचा वध झाला, पण जनकपुरीमध्ये जात असताना चालत असताना जगाच्या मालकाच्या पायाचा थोडं धूर उरली, एका दगडावर पडली. पायाची धूर दगडावर पडली, पाय लागलेला नाही. कारण भगवंत सांगतो, आमचे संत सांगतात, तुका म्हणे पतिव्रता, आणि तिची देव तिचा शब्द टाळत नाही, एवढा मोठा अधिकार पतिव्रतेचा असतो. म्हणून पतिव्रतेला देव पाय लावणार नाही. चालत असताना पायाची धूर त्या दगडावर पडली आणि त्या दगडाची, त्या शिळाची बाई झाली. ती बाई कोण? अहिल्या माता, गौतम ऋषींची पत्नी. स्वतीचा नवरा तिच्याकडनं ओळखू आला नाही, म्हणून गौतम ऋषींनी शाप दिला होता, जा, तुझ्याकडनं नवरा ओळखू आला नाही ना, तुला माझा शाप आहे, तू शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील. अहिल्या माताने दोघं हात जोडले, पतिदेवांचे दर्शन घेतलं, पाया पडली, सांगायला लागली, स्वामी धनी, माझी चूक माझ्या लक्षात आली, तुमचा शाप पण भोगायला तयार आहे, पण काहीतरी उपशाप द्या ना, मी कुठवर शिळा होऊन पडायचं. तेव्हा गौतम ऋषींनी सांगितलं, तुझी चूक तुझ्या लक्षात आली, जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला येतील त्यांच्या पदस्पर्शानं तू श्री रूपात येशील. आता प्रभू रामचंद्र चालत होतं, त्यांच्या पायाचा धूर थोडं पडला दगडावर, ती बाई झाली, दगडाची बाई झाली. ही चर्चा पूर्ण नगरीत, पूर्ण भूतलावर पसरली की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने दगडाची बाई होते. ही गोष्ट सगळ्या साधू लोकांना कळली. सगळ्या साधूंना कळली की देवाचा पाय लागल्याच्या नंतर दगडाची बायको होते. प्रत्येक साधून ज्याच्या त्याच्या बजेटमध्ये दगड उचलला. हा, ज्यांना बजेट मध्ये दगड धरली ना, देऊन जोडे घ्या, देवबा आमले बायका करल्या. सांगायचं होतं, देवा आम्हाला बायका करून द्या. काय सांगायचं होतं माऊली बाबा? बायका करून द्या. या दगडांना पाय लावून दगडाच्या बायका करून द्या. पण जगाच्या मालकाच्या समोर बोलणं एवढं सोपं आहे का? बोलताना माणसाची बोबडी ओढते ना. एक पोरगा मनकडे उन्हा माल म्हणे, रवी किरण बाबा. म्हणत काय भाऊ? म्हणे, तुम ना बापने माल चहा पिवाल बोला. हो भाऊ, मन बाप तुला कसाल बोलाय चहा पिवाले, तुम बापने माल बोला होईन रे. त्याला सांगायचं होतं की रवी किरण महाराज महापप्पांनी तुम्हाला चहाला बोलवलं, पण बोलताना तोल गेला. कदाचित तो मला घाबरला असेल. महाराजांच्या समोर कसं बोलावं? जर महाराजले इथला घाबरतस, ते देवले कितला घाबर नव्हते त्या साधू. आको सांगू का घाबरान पद्धत? आमना सर बीत आडे, बराच शिक्षक लोक होते ना आडे. पहिले रविवारना दिन जरी सर दिकेत ना, तरी सुद्धा पोरे गलीमा पयत फिरेत. खेता खेता जर सरी जाय ते खरंय का नाही बाबा? हो, सर रे देखील पोरे पयत फिरेत. आता नाही भाऊ, आमना सर चांगला नाही, शाळा मग कुमसाडीन सकाय मा. हा, आणि तवय ना सर बिस्टिक होता, हाते बिश येतच बा, हाते बिस्टिकच येतस. हाते काय त्या आहे नाहीत, पण कुठे कुठे ना आपलं बी चुकावस. पहिला मायबाप जर पोऱ्या चुकाय ना माहिती पडणार ना, उलट सरले सांगित, सर काय चुकणार ना, यानं मुसडा फोट टाका, कोण बोलायला येणार नाही, हाच सांगित पहिला मायबाप. आणि आते ना मायबाप, तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या पोराला हात लावायला? मग नंतर जड पडस. हा, नंतर जड पडस मग तुला. आता परत नेम बदली जायला शेत बा. आको बी तटेत जायला ना बरं, मी जुनावरच चालणार जास मी. जगाच्या मालकाच्या समोर साधू बाबा आहेत ना सर्वे. आता बोलण्यात तोल गेला. सांगायचं होतं दगडाला पाय लावा, आम्हाला बायका करून द्या. पण उलट बोलणं झालं की साधू बाबांनी बोलताना उलट बोलले, देवा आम्हाला बायका करून घ्या. प्रभू रामचंद्र म्हणले, अजून सुद्धा व्यवस्थित बोला. म्हणले, काय नाही देवा, आम्हाला बायकाच करून घ्या. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हरकत नाही, पण ऐका ना, हा जो जन्म आहे ना माझा, एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. खोटं बोलणार नाही, पत्नीशी एक निष्ठ राहील. एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. वचन दिल्याच्या नंतर तुम्हाला तर दोनदा सांगितलं ना, रघुकुल रीत सदा चली आहे. हा, दिलेल्या शब्दाला जागणं. माझा जन्म तेवढ्यासाठी आहे. पण या जन्मामध्ये मी एक पत्नी, एक वचनी, एक बानिया नियमाचा पालन करतोय. जर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर पुढचा जन्म मी कन्हैया बनेल. तुम्हा सगळ्यांना माझ्या गोपिका बनवून, माझ्या बायका बनवून खेळवेल. ह्या ज्या गोपिका आहेत हे मागच्या जन्माचे साधू आहेत.
तोच राम कृष्ण रूपात. मग कृष्ण रूपात त्या साध्वींना खेळ खेळला ना, गोपिकांसोबत रासक्रीडा केली ना, हा तोच भगवंत, तोच गोविंद जो गोपिकांना बासुरीनं वेळा करत होता, वेड्या करत होता, हा तोच. प्रत्येक ठिकाणी त्याचं काही कारण आहे. राम वही कन्हैया है. आता राम कृष्ण दोघं मिळून हे पंढरपुराचा मालक बसलाय ना, हा आलाय. आता कृष्ण भगवंत पापाचं ओझं हलकं करण्यासाठी आलाच होता, पण साधूंना सुद्धा दिलेला शब्द खरं करण्यासाठी आलेला. आता तिकडे रामाचं सुद्धा तेच कारण आहे, पण इकडे पंढरीश पांडुरंग परमात्मा का दोघं मिळून तिसरा अवतार आहे. काय बघायला आला होता? काय बघायला आला होता? भक्त माझे किती गुणगान गातील ते बघायला आला होता का? अजिबात नाही. एखादा भक्त जर मायबापांची सेवा करतोय, तो सेवा करत असताना किती प्रामाणिकपणे करतोय, विश्वास बसत नव्हता, स्वतः बघायला माझा जगाचा मालक आला. आणि बघितल्याच्या नंतर आईबापांची सेवा करत होता त्यांचा भक्त. काय नाव त्याचं? वा वा, पुंडलिक आईबापांची सेवा करत होता. आईबापांची सेवा करत होता पुंडलिक. भगवंत दाराचा आवाज दिला, पुंडलिका ऐक ना बाळा, मी तुला भेटायला आलोया. पुंडलिकानं सांगितलं, जोपर्यंत माझे मायबाप झोपत नाही तोपर्यंत त्यांच्या सेवेत खंडन होणार नाही. जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर आहात त्या जागेवरच उभे राहा. या बाबा विनोद बाबा, भूदेवा या पुढे. क्या बात आहे. सांगितलं, पुंडलिका अरे मी ब्रह्मांडाचा धनी तुला भेटण्यासाठी आलोया, ब्रह्मांडाचा धनी मी तुला भेटण्यासाठी आलोया. मग ये ना बाहेर. वा वा, विठ्ठल विठ्ठल पुंडलिकानं सांगितलं, देवा तुम्हाला भेटायला आलाय ना, मला भेटायला आलाय ना. ज्या सेवेला बघून तुम्हाला भेटायला आलाय ती सेवेमध्ये अजिबात खंडन होणार नाही. मला माहितीये तुम्हाला कशासाठी भेटायला आला, की मायबापांची एवढी सेवा करतोय म्हणून तुम्हाला भेटायला आलाय. पण ऐक ना, मी माझ्या मायबाप झोपत नाही तोवर बाहेर उठून येणार नाही. जर तुला मला भेटायचं असेल तर बसल्या जागेवरनं वीट फेकली. सांगितलं, देवा माझे मायबाप झोपतात तोपर्यंत या विटेवर उभा राह. तेव्हापासून 28 युगापासून आजही जगाचा मालक विटेवर उभा आहे, हाच तो राम. विठ्ठल आते मुद्दाना वावरमा कुदूत. हा याड मुल्लान टाकराय तुम्ही. अभंगाय माऊली ज्ञानोबरायांचा. कारण काय ना, दोन नियमाचं पालन करावं लागणार होतं मला. सप्ताहाचा पहिला दिवस आहे सप्ताहाचा, ते पण लक्षात ठेवावं लागणार होतं. आणि आज राम जन्म आहे म्हणून थोडंफार रामायण पण सांगावं लागणार होतं. म्हणून सगळ्या गोष्टींचं तारतम्य राखून मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. कसं आहे ना, तुम्ही मनावर प्रेम करणार आहे, तुमले ते काही नाही, मी काकर म्हणा तरी तुम्ही मला बाकर दिशाल. पण ज्या किडा पाडणार आहेत त्या बरोबर आहे की नाही. हा भंग कोणता अंकत आज वाराला आता मारे वाय बार बाणर सुरू ना, असं नको आले बा. पहिला दिवस आहे सप्ताहाचा, ते पण लक्षात ठेवावं लागणार होतं. आणि आज राम माऊली ज्ञानोबा या अभंगातून सांगतायत, मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. दादा पहिले तर माऊली ज्ञानोबा नामचिंतनाला बसले होते. मध्यंतरी मी तुम्हाला सांगून गेलो की अंजनी माता सुद्धा नामचिंतनाला बसली होती. पण नामचिंतनाला बसायची पद्धत, कुठं बसायचं हे पण महत्वाचं आहे. कारण जागामध्ये पावर असते, बरं जागामध्ये पावर असते, हा संगतीत पावर असते. संतांसोबत जर राहिलं ना तर प्रभाव वेगळा पडतो. हा कदाचित मी कोणाला विरोध करणार नाही. इथं किती श्रीमंत लोक आहेत मला माहित नाही, पण हे बसणारे लोक मी चांगला ओळखतो. यांना एकही कीर्तन सोडत नाही, कोणत्याच कीर्तनकाराला दूर करत नाही. त्याचा फायदा कदाचित या महात्म्यांना कळाला असेल. महाराज संसार करून पण काही लोक साधू असतात बरं. मी कीर्तनातून सांगतो, ज्यांना कळून गेलं ना ते सोडत नाही. काय ना, संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर काय बेनिफिट असतो ऐकायचं का? संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे हो तेरी बिगड़ी बनेगी, संतन के
बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई। जाग सकी तो अब जाग रे, वो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी बिगड़ी बनेगी। सोबत गुण का संगत गुण आपली भाषा मा बरोबर आहे ना? हा, संगत चांगली असली का तर माणूस बिघडत नाही. मैत्री पण करायची चांगल्या लोकांसोबत आणि नामचिंतन सुद्धा करत असताना जागा चांगली निवडावी तर केलेला अर्थ आहे. नाहीतर काम्य कोणामध्ये स्वतः जगाचा मालक कन्हैया सोबत होता तरी अर्जुनाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. जागेचा दोष आहे. विठ्ठल माऊली ज्ञानोबाराय नामचिंतनासाठी बसले. नामचिंतन सुद्धा करत असताना जागा डोळे बंद करून नामचिंतन करत होते. कोणामध्ये स्वतः जगाचा मालक कन्हैया सोबत होता. नामचिंतन माळ जप डोळे बंद करूनच करतात. पण डोळे बंद केल्याच्या नंतर बघणं बंद होतं पण दिसणं नाही. डोळे बंद केल्याच्या नंतर बघणं बंद होतं पण दिसणं नाही. समजते का माझं बोलणं? तुम्ही डोळे बंद केलेत पण डोळे बंद केल्याच्या नंतर जर मनात विचार आला जर का मी आज पंढरपुरामध्ये राहिलो असतो तर तुम्हाला दिसायला लागलं पंढरपूर दिसायला लागलं. पहिल्या पायरी नामदेवरायांचं दर्शन, चोखोबारायांचं दर्शन, ज्यांनी केलंय दर्शन गेले ना पुढे निघून. बसलेत कुठं तुम्ही? बसलेत कुठं? अजंगमध्ये. पाहताय काय? पंढरपूर. हा, ठीक त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय डोळे बंद करून भगवंताचं नामचिंतन करत होते. आणि नामचिंतन करत असताना भगवंत डोळ्याच्या समोर आले. देवाला बघितलं. आता देवाला बघितल्याच्या नंतर तो आनंद आहे. जसं की तुम्ही एखादा 50 लाखाचा बंगला बांधल्याच्या नंतर बाहेरचे लोक कितीही बघू देत पण कोणीतरी आपला जवळचा व्यक्ती बघत नाही आणि तो आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारत नाही तोपर्यंत आपला 50 लाखाला किंमत नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात भगवंताला बघितलं मी पाहिलं पर आनंद व्यक्त करावा कोणाकडे? कारण बसलोय ज्या जागेवर तिथं एकांत आहे. ऐकणार सुद्धा कोणी नाही सांगितल्याच्या नंतर मग सांगावं कोणाला? तर माझे माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या मनाशी संवाद साधला आणि स्वतःशी संवाद साधला आणि सांगितलं की मी स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला आणि स्वतःच्या बुद्धीला साजनी नाव दिलं आणि स्वतःच्या बुद्धीला आवाज दिला, ए साजने, गे साजने, ऐक ना, मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, जन्म. हा, कीर्तनात बडबड केल्याच्या नंतर बेडकाचा जन्म भेटतो असं तुकोबाराय सांगतात. हा, पुरुष मंडळींसाठी सांगेल, तंबाखू ओढून काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. हे नियमाचं पालन करूनच कीर्तनात बसलं पाहिजे. आता कोणी कोणाशी बोलू नका, सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून सांगतो. आणि जर का मध्ये बोलल्याच्या नंतर तुमचा जर का अपमान झाला त्याला मी जबाबदार राहणार नाही. कारण आज रामनवमी, आज ना दिन तरी शांतता आले बहिणीसून. तुमले जर बोलता येतात माल कसाल बोलावतात 50 दिवस नाही बोल नका. मी जर कानादेशामध्ये कीर्तन करतो ना तर त्या गोष्टीवर माझा विश्वास आहे की भाई नारद महर्षींशी संवाद साधत असताना भगवंतांना सांगितलं होतं की महर्षी मला जर भेटायचं असेल तर इकडे तिकडे शोधण्यापेक्षा मी जिथं का माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात. जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते असं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मत सांगतात. मग जर का अजंग मध्ये कीर्तन आहे, सप्ताह चालू आहे, आजचा पहिला दिवस आहे आणि सप्त्यामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा हाजरी लावतोय असं देवाचं सांगणं आहे. जर का पंढरपूर वरनं जर का आजंग मध्ये हाजरी लावायला जर माझा जगाचा मालक येत असेल
तर मग माझ्या काना देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का? येतच असेल. म्हणून देवाचं नमन झालेलं आहे. अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे करूयात. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. आई खेळत आली या मायला कुचाल खेळूया, आई खेळत आली या आईला कुचाल खेळूया. आई खेळत आली या आईला कुचाल खेळूया, आई खेळत आली या आईला कुचाल खेळूया. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली या ओ मायला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. हरी हरी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. ज्ञानाचा थंग सागर असणारे आमचे माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तोमा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांडानायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्त्यातलं 68 वर्ष पूर्ण झाले. 69व्या वर्षात पदार्पण आहे आणि त्या 69व्या वर्षातलं पहिल्या दिवसाचं कीर्तन माझं आमराच्या वाट्याला यावं ही मी माझं परमभाग्य समजतो. इथं आल्याच्या नंतर आनंद वाटतोय की सगळी गुणवान मंडळी इथं आहेत. कीर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य महाराज आहेत, कारभारी बाबा गिंगावकर. दुसरे गायनाचार्य मी ओळखत नाही. जे सगळे कीर्तनकारांचे जीवाभावाचे लाडकी असणारे, सगळ्यांच्या मनावर राज करणारे आमचे मिलिंद बाबा. ज्ञान किती आहे? मी स्वतः या मताचा आहे, कारण मी संतांचे विचार वाचतो म्हणून मला सांगायला आवडतात. तुम्हाला ज्ञान किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्या अंगी नम्रता किती आहे तो खरा परमार्थ. मृदंगाला साथ करतायत आमचे छोटे महाराज प्रणव महाराज मालेगावकर, आमच्या महाराजांचे चिरंजीव रवी बाबांचे चिरंजीव. आताच मगाशी भेटले मला ते 2 दिवस आधी. हरिपाठ नेतृत्व पण आमचे कारभारी बाबांकडेच आहे. काकडा भजन संत निवृत्ती महाराज भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ अजम, सगळे टाळकरी भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आणि ज्यांच्या शब्दाने मी तुमच्यापर्यंत पोहोचलो ते आमचे सगळे जीवाभावाचे असणारे वडनेर खाकुर्डीचे आमचे छोटे भैया असतील. म्हणजे त्यांचं नावच मी नामदेव महाराजांचं बदलून टाकले. मी भाऊ कदमच म्हणतो त्यांना. हां, भाऊ कदम आहेत, छोटे भाऊ कदम माझे. अजून माझे दिनेश दादा साहेब आहेत. अजून आमचे सर आलेले आहेत, आमचे लहान भैया आलेले आहेत. अजून माझ्यावर खूप प्रेम करतात, जे माझं कीर्तन अजिबात परिसरात सोडतच नाही, कुठेही असल्यावर हाजरी लावतातच. ते आमची किरण, हां आमची माऊली, हां सुनील माऊली. कुठेही कीर्तन असलं की माझंच नाही, कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तनाला हाजरी असतेच. हां, काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात बरं. नाही ते बाकीना लोक असा राहतच दकली सुऱ्या ही काय जाणार जिराई दिसू त्याने तू टाय का बट रे अरे चांगला लोके नमतस. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. आमचे सुनील माऊली कुठेही कीर्तनात हजरी असते. आणि तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे डॉक्टर साहेब. हां, डॉक्टर साहेब जीवापाड प्रेम करणारीच मंडळी इथं जमते.
दुसरा काय आपला दुश्मन जोडी येत नाही. त्या कीर्तन मा बी ते कोपरे कोपरे दगतीन कुठे चुकायला ना तिथलं शूट करली त्यांनी इकी देतीन. जे जिव्हाड्याचे असतात ते जवळ येतात नाही का. अजून ज्यांच्यामुळे तुम्हा माता पित्यांचं मला दर्शन घडलं. कसं आहे ना, मी नेहमी कीर्तनातून परिचय देताना असं सांगतो, जर का रुक्मिणी आई साहेबांना जर का पती म्हणून जगाचा मालक भेटला असन तर ते श्रेय जातं. रुक्मिणी आई साहेबांचं जरी पुण्य होतं, प्रभूने लिखित होतं की कृष्ण भगवंताला रुक्मिणी भेटणार आहे, पण मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही. जसं की सक्का मामाची पोरशे, सक्का मामान पोरशे, पण मधमा कोणतरी बोलणार पाहिजे तर लग्न संबंध जुळतात, नाही ते अजिबात जमत नाही. तसं मध्यस्थी कोणीतरी, सुदेव नावाच्या ब्राह्मणानं चिठ्ठी सोडली देवापर्यंत, कृष्ण भगवंतापर्यंत, आणि ती चिठ्ठी सोडल्याच्या नंतर आईसाहेब रुक्मिणी आईसाहेबांना कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले. ठीक त्या युक्तीप्रमाणे आमचे प्रमोद दादासाहेब अहिरे, प्रमोद दशरथ अहिरे, आमच्या अहिरे साहेबांनी आग्रह धरला. म्हणले महाराज नटखटे म्हणा बापसारखा लोक दिखनात का मी जरा वात्रटपणा करस, आणि मला माहिती होतं आता लाईनची बॉस म्हणून थोडं चिडवत पण होतो, पण आनंद वाटलो. अजून माझ्यासोबत आलेले माझे प्रेम स्नेही आदरणीय आमचे सर आहेत, चित्ते सर. आता काय सांगावं, मी कीर्तनातून किती चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण माझी बदनामी उलटीच होते. ती म्हणजे असं, महाराज तेच सांगास का भाऊ कीर्तन मा, पण त्याला ऐकतच मग समजस. एकच कीर्तन मा 5-5 युट्यूबवाला राहतात, 5 ठिकाणी पडस तो व्हिडिओ, ऐकत समजस त्यासले गर्भशी ऐकणार असले नाही का. आजची रामनवमी, आज भगवंताचा जन्म. खर तर भगवंताचा जन्म बोलू नका ना माया हो, आईतलं सांगेल वर बी केडा पाडणार बहिणीसवर. नाही तुम्ही शहाण्या सुरत्यात बहिणीसवर नका ना, असं नका करा. काय वस माहितीये का, आमले काय नाही, मी ते साधा गोय सांगेन निघ जासू, पण तुम नावर खेळशे. तुम्ही जर असं करा ना, मी उसळ घसळ करीन निघ जासू, तुम्ही शांत बटना ते मी गागर पाडसू. माल बी शांतता लागू द्या बहिणीसोन, गरमात गरमा बाहेर बी दांगडोशी तुम्हाला. काय मन बोनीन पायऱ्या दांगडो गाल दिना होत पाहिजे तुम्ही, आता बोलू नका बरं. पहिले तर प्रभू रामचंद्रांचा जन्म, पर जन्माच्या आधीची गोष्ट सांगतो. राजा दशरथाला आकाशाची वाणी झालेली, आणि आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही. आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं राजा दशरथाच्या पोटी संततीच होणार नाही. राजा नाराज होता, पण एके दिवशी शिकारीला बसलेला. कथाभाग तुम्हाला माहिती आहे, पण मला फक्त विषय जुळवाजुळवी करायची म्हणून सांगायचंय. एका ठिकाणी तुम्ही समध्यांनी ते चरित्र ऐकलेलं आहे, वाचलेलं असेल. बाळ श्रावण त्याच्या मायबापांना घेऊन काशी यात्रेला जात होते. जात असताना एका ठिकाणी पाण्याची तहान लागली, आणि तहान लागल्याच्या नंतर मायबापांनी सांगितलं बाळा आम्हाला पाण्याची तहान लागली, म्हणले पाणी आण ना प्यायला. राजा दशरथ शिकारीला बसलाय, आणि इकडे श्रावण बाळ पाणी घेण्यासाठी गेलाय. किती सेवा होती मायबापांची, किती सेवा होती. मायबापांना दिसत नाही म्हणून खांद्यावर कवाड बांधून बसून घेऊन जात होते. मायबापांना पाण्याची तहान लागली म्हणून पाणी घ्यायला जातात. एवढी सेवा, एवढी सेवा. बर मला सांगा, कोणच्या मायला असं वाटतं की मला श्रावण बाळ सारखा पोरगा नाही पाहिजे असं वाटस का? प्रत्येक मायला वाटतं की मला मुलगा श्रावण बाळ सारखा भेटला पाहिजे. वाटतं ना माया हो, वाटतं ना. प्रत्येक बाईला वाटतं माझा मुलगा श्रावण बाळ सारखा असला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा श्रावण बाळ बनला पाहिजे, तर याच्यासाठी तुम्ही श्रावण बाळ होतोय ना आपला पती, हे बघण्याची दृष्टी सुद्धा ठेवली पाहिजे. बोलतंय का, कळतंय का माझं बोलणं? जर तुमचा मुलगा श्रावण बाळ व्हावा वाटत असेल ना, तर तुमच्या नवऱ्याला पहिले श्रावण बाळ होऊ द्या.
नाही ते काय काय बाया तटे काय चिल गी रानात घर चिल का. जर मायबापकडे जाताना जर तुम्ही विरोध करत असाल तर अपेक्षा ठेवायची नाही की तुमचा पोरगा श्रावण बाळ बनेल. अपेक्षा तर प्रत्येकाला आहे, अपेक्षा प्रत्येकाला आहे. मी कथेतून एक भजन गातो, मला आवडतं ते भजन. हे मासे मांगे माँ की ममता, मुझे पुत्र मिले श्रवण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. गुरु बिन ज्ञान, गुरु बिन ज्ञान कहाँ से लाओ, गुरु से बढ़कर कोई नहीं, गुरु से बढ़कर कोई नहीं, गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु मांगे मांगे शीश, गुरु मांगे मांगे शीश एकलव्य की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अपेक्षा प्रत्येकाला माझ्या पोटी येणारा पुत्र बाळ श्रावण झाला पाहिजे. हो, कारण सेवा तशी केली ना मायबापांची, म्हणून उदाहरण म्हणून श्रावण बाळ. आणि मला तर असं वाटतं कलियुगामध्ये सुद्धा श्रावण बाळ बनाय पाहिजे. त्यासनी बनान तयारी हो, पण अपक्षवाला फार्म भर देतस. पाणी घेण्यासाठी मायबापांसाठी गेलेला. आता ते जारी बुडवत असताना बुडबुड दिशे आवाज कानी पडला. राजा दशरथाला वाटतं कोणीतरी प्राणी आला असावा. जसं का बाण सोडला रोहित श्रावणला लागलेला. आवाज ऐकल्याच्या नंतर 10 दिवशी तो आवाज कानी पडला. पुन्हा पडत आले, बघितला, अरे आपण तर बाळाला मारले श्रावणाला. म्हणले बाळ तू इथं काय करत होता रे. म्हणले काय नाही, माझ्या आंधळे मायबापांना काशी यात्रेला नेत असताना त्याला पाण्याची तहान लागली म्हणून पाणी घ्यायला आलतो. अरे माझ्याकडनं अनर्थ घडलं, नको घडायला ते घडलं. तेव्हा श्रावण बाळांना सांगितलं